तुम्हाला वाटत असेल आम्ही या वावरातून इकडे तिकडे कशाला चाललो आहे. व्हिडिओ पाहायचा असेल तर शेवटपर्यंत बघा. राम राम मंडळी. तेवढंच मी राजू अण्णाच्या घराकडे आलो. मग त्याला आला एक फोन. ते म्हणला आपल्याला जायचं साप पकडायला. म्हणलं चाल आल. मग लगेच त्यांना काढले बाप्पा गाडी. डायरेक्ट पन्नाची स्पीड नाही. मी गाय भरत होतो गप्पनच त्यामध्ये पडित होतो. गाडी घेतली. म्हणलं इकडं पुढे जायचं. तो म्हणला बाई आपल्याला डायरेक्ट बाबूच्या घरी जायचं. म्हणलं चाल मग. तू लगे कन 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 निघा लागला. अर्धे दमांचा लोकायचं काय मोडून टाकतं का झाडे गिड. ते म्हणे काही ताण नाही म्हणे बाई आपल्या भावकीचंच आहे म्हणे. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही म्हणे. म्हणलं चाल मग त्या भावकीचं येतंय. त्यांना विचारलं. त्याला लांबून विचारलं साप पुढे म्हणे. त्यानं सांगितलं डायरेक्ट गिरी. आम्ही गेलो डायरेक्ट गिरी बशी. पण बापरे बाप साप तर डायरेक्ट 12-13 फुटाचा आहे रे. हे त्याचा भावकीतलं घर. ये ना आणला डायरेक्ट कुराड. डायरेक्ट पिकं झाली बाबा साप काढायला. तेवढं तुम्हाला फॉर्म आला. मला मीच उतरतो इरीत. पण मी ड्रायव्हर म्हणलं ॲपचं काम आहे का त्यांनाच करावं. अरे मला वाटलं येतो वरती डबल पडला पाण्यात. यानं डबल काठी टाकली. अरे बाप रे बाप केवढा यो. आता माझा भाऊ धरतो राजू अण्णा. डायरेक्ट धरला गो राजू अण्णा साप. तेवढा तुम्ही आलो लगेच आता मध्ये हिडून काढलाय. पण हिच्या होतं एका मारा तुला वरती यायचं नीट शिकून यायची. चला बोला म्हणजे काय मग राजू अण्णांना काढला साप. राजू अण्णा चालला त्याला बाजूला घेऊन. मग राजू अण्णांना खाली तुला. मग राजू अण्णा त्याला दर्शक खेळत आहे तिथं. राजू आपल्याला भरून मग राजू अण्णा त्याला सोडायला चाललाय. साप चाललाय त्याच्या घरी. तर आम्ही जातो आमच्या घरी. चला राम राम मंडळी. आम्ही आता धामी रिक्षा केली. धामी इकडे जायले. आता आम्ही चाललो घरी. राम राम. कसं वाटलं असं तुम्हाला आमचा ब्लॉग. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग.